जा ना, म्हणजे काय असं तुला काय वाटतं मी इन्सिक्युअर वगैरे होतोय का काय? जा जा जा, काही तसं काहीच हरकत नाही. हा चल, मी नंतर करते तुला, ठेवू आता? हो हो चल. ओके बाय, लव्ह यू. हो बाय बाय, लव्ह यू. हॅलो. लाल झालीये पाठ माझ्या लेकराची. तूच मारलीस ना, रागाने एवढं मारतात काय? मारताना कोणी विचार करत? लहानपणी पण असंच मारायचं आणि मग जेवायला नाही द्यायचंय त्याला. हा, त्या कुलकर्णीच्या अंगावर थुंकला होता तेव्हा ना? नाही नाही, त्या जयेश भाऊजींच्या पिशवीत नाही का साप सोडला होता तेव्हा. नाही नाही नाही, ते शेजारच्या राणीला चावला होता ना, त्याला नव्हतं दिलं जेवायला. मला आठवतंय ना, माझं बालपण म्हणजे मार खाल्ल्याच्या आणि उपाशी राहिल्याच्याच आठवणी आहेत. अरे कार्ट्या, एवढं भरभरून प्रेम केलं मी तुझ्यावर, ते नाही का रे आठवत तुला? ए म्हणे, असं ना इतकं स्वतःचं सुंदर आयुष्य असतं ते असं व्यसनाच्या अधीन नाही करू रे. तू शपथ घे माझी की यापुढे मी सिगरेट ओढणार नाही, सिगरेटला हात लावणार नाही. हो की नाही रे दादू? ठीक आहे आई, बाबा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी परत नाही करणार असं. मला काही सांगायचंय. बाबा आता मॅटर आता सॉल्व्ह झालेत ना, नका ना परत वाढू. नाही नाही, अरे बोलू दे त्यांना, नाहीतर मला बोलावं लागेल. नाही नाही, थांब जरा. हे आत्ता सांगणं मला गरजेचं वाटतंय, मला सांगू दे. नलू, ती सिगरेट विघ्नेशची नव्हती, ती सिगरेट माझी होती. मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. जेवायला चल बा. हा चला चला, जेवायला चला, पटकन सगळ्यांना भुका लागल्यात. चला चला. फक्त मुलांना. आदिल, मी ऐकलं मैनाचा आवाज गेला म्हणून. काय असं कसं गेला एकदम? म्हणजे कसं काय गेला एकदम आवाज असं? असं काय करतो यार आदिल? आपली मैना यार, तिचा आवाज गेला म्हणजे मैना बोलत नाही म्हणल्यावर असं जग सायलेंट झाल्यासारखं वाटेल ना यार. तू बघ ना विचार करून जरा. तिचा आवाज गेला यार, पचतच नाही काही. हा आवाज बसलाय पण म्हणजे गेलाच ना आवाज. हो जाऊया तिला बघायला. मी कुठं काय म्हणलं? तू आत्ता जाऊया तर आत्ता जाऊया, माझं असं काहीच नाही. पण गेला असं म्हणले रे पप्पा. हा हॅलो पप्पा. हा पप्पा. हा बोला. हो नाही पप्पा, वाईट झालं. हा म्हणजे चांगलंच झालं त्यांच्यासाठी. हो पप्पा. नाही पप्पा, येतो पप्पा. हो पप्पा. पप्पा लय चिडलेत यार.
शेमड्या बबलीचं लग्न ठरलं आहे हो. दुसऱ्याशी ठरला आपण मोकळे झालो भाऊ. चड्डी घालायची पण अक्कल नव्हती तेव्हा लग्न ठरवलं आमचं. पण मी नाहीच म्हणलं, पप्पांना पण म्हणलं नाही. त्यांनी वाट पाहिली पाहिली पाहिली, मग मामाने बांधला धोंडा दुसऱ्याच्या गळ्यात. आपण झालो फ्री. अरे पोरगी सोडून गेल्यावर खुश होणं म्हणजे काय भाऊ, विशेष तसं आहे ना. म्हणजे तिच्यामुळे तर गावाला जायची भीती वाटायची ना. वाटायचं गेलं की लग्न लावतात की काय, म्हणून 5 वर्ष गावाला पण गेलो नाही. गेलो की 2 दिवस राहायचो आणि पळून यायचो. म्हणून ठरवलं की इथं लवशिप करायची, लग्न करायचं आणि पप्पांना सांगायचं ही तुमची सून आहे म्हणून. जाऊ दे, तिचं लग्न ठरलं, आपण झालो मोकळे. सौमित्राला सांगतो की नाही बघ. तू कोण असतोय? पार्टी करेन तुला, पार्टी देतो मोठ्या हॉटेलमध्ये. पार्टी देतो भावड्या भावड्या. पार्टी करायची वेळ आली जिंदगीमध्ये. आला 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 चहा आलेला आहे. अरे वा, तयार होऊन बसल्यावर कसं एकदम फ्रेश वाटतंय, आजारी नाही वाटत आहे. काय एकदम सकाळी सकाळी तयार. डॉक्टर येणार आहेत ना, डॉक्टरकडे घेऊन जायला. प्या प्या चहा प्या. बेल वाजले म्हणजे सेवेसाठी हजर राहायचे. बोला काय. द हिटलर मॉम मी नाही घेऊ शकत, मला भीती वाटते तुझ्या आईची माहिती. हॅलो हॅलो हॅलो, मी ऍक्च्युली बोलतोय, शौनक बोलतोय मी. कोण बोलतंय? मैत्री कुठे आहे? शौनक बोलतोय मी, परीक्षेसाठी आलेला इथे. ओ हा हा शौनक, अरे ओळखलं मी. मैत्री आहे का? मैत्री इथेच आहे, माझ्यापाशीच बसली आहे ती. परंतु तिचा आता जरा घसा खराब झालाय मॅडम, आणि तिला जरा बरं नाहीसं झालंय, त्यामुळे मी उचललं. घसा बसलाय अजून? अरे पण मी तिला औषधाचं नाव लिहून पाठवलं होतं, तिने गुळण्या केल्या नाहीत का मिठाच्या पाण्याच्या? काय करते ती सध्या? डॉक्टरांना दाखवलं नाहीच आहे का अजून? सौमित्र कुठे आहे? सौमित्र येईल, आम्ही आणि तिची काळजी घेतो आहोत काकू. ती आता गुळण्या पण करते, गरम पाणी पण पिते, आणि सध्याला चहा पण घेतलाय तिने. तुम्ही निश्चिंत राहा. हो हो, थँक्स शौनक. काळजी नाहीच करते मी, तुम्ही काळजी घ्या. आणि तिलाही सांग काळजी घ्यायला. हा हो बाकी बरी आहे ना ती? हो काकू. ठेवते. चांगली बोलली का तुझी आई माझ्याशी? मी उगाच घाबरत होतो. आता बेल वाजली म्हणून दार उघड सांगायला पण तू बेल वाजवणार आहेस का? आज नोकर आहे का मी तुझा? नमस्कार. नमस्कार, बोला. डॉक्टर मॅडम आहेत का? इथे डॉक्टर पुरुष आहेत एक, ते वर आहेत, त्यांचा दवाखाना, जाऊ शकता तुम्ही. हो नाही नाही नाही, ते पुरुष डॉक्टरांना मी ओळखतो ना. मी म्हणजे नेहमीचा पेशंट आहे त्यांचा. मला डॉक्टर मॅडमनाच भेटायचंय. अहो ते आपल्या सौमित्र डॉक्टरांचं लग्न ज्यांच्याशी ठरलंय त्या राहतात नाही ते. हा अच्छा, मैत्रेयी म्हणायचंय तुम्हाला? मॅडम. मैत्रेयी मॅडम आजारी आहेत, त्यांचा घसा बसलाय, त्यांना तुम्ही आता भेटू शकत नाही. अहो काय काय चेष्टा करता काय माझी? ऐश्वर्या,